गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. चो रेडी आपण चालू करूया आपण. चला करूया. एक मिनिट थांब, तुझा शर्ट मला काही बरोबर वाटत नाहीये. जरा काहीतरी कलरफुल आपण घालूया बॅकग्राऊंडच्या हिशोबाने. नक्कीच नक्कीच. नको, हा एवढा चांगला नाही वाटत आहे. हा पण नाही वाटत आहे. हा फारच ब्राईट होईल. हा मला वाटतं हा घे, हा छान वाटेल. हा घालूया. हो हा घालूया, हा छान वाटेल तुझ्यावर. चला मग आज बघूया आपल्या पॉडकास्ट वरती कोण आलंय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये. आजचा आपला जो विषय असणार आहे तो दैनिक जीवनाबद्दल आहे. म्हणजे आपण कुठले कपडे घालावे, कसे कपडे घालावे, त्याच्यासाठी एक असतो डिझायनर आणि त्याला आपण म्हणतो कॉस्ट्युम डिझायनर. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण स्वागत केलं आहे अंजली खोबरेकर यांचं, जे आपल्या कॉस्ट्युम डिझायनर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? अगदी खूपच छान वाटलं. पहिल्यांदाच म्हणजे कोणीतरी कॉस्ट्युम डिझायनरची दखल घेत आहे. नॉर्मली कसं असतं की फिल्मचे हिरो हिरोईन असतात, त्यांना जास्त ओळख मिळते डायरेक्टरना. बाकी आम्ही पडद्यामागचे कलाकार असतो, आमच्याकडे कोणी बघतसुद्धा नाही. एकदा आमचं काम संपलं की आम्हाला तिकडे अजिबात किंमत नसते किंवा काही नसतं. म्हणजे मला वाटतं आमचं क्षेत्र असतं ना, ते जेव्हा पिक्चर किंवा सिरियल किंवा नाटक कुठलंही चालू व्हायचं आधी आमचं काम असतं, त्याच्यानंतर आम्हाला काम नसतं. अच्छा. हां, म्हणजे काम दिलं, मोकळं झालं, मग आम्ही काय केलं हे कोणाला माहीत सुद्धा नसतं बापरे. बाहेर. नक्कीच नक्कीच. तुमच्या हा प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही का निवडलं पहिले तर जे कॉस्ट्युम डिझायनिंग, आणि त्यावेळेला तुम्हाला अनुभव आलेत? काही नव्हतं. ज्या वेळेला मी माझी शाळा संपली, 10वीत होते, माझे वडील प्रायमरी टीचर होते. पुढे शिकायचं होतं, पण ते म्हणाले की काही नाही, तुम्हाला शिवणाची आवड होती, मग म्हणाले SNDTमध्येच घालूया आपण. मग आम्ही SNDTमध्ये आम्हाला त्यावेळेला हा प्रकार काही नव्हता. फॅशन डिझायनिंग, कॉस्ट्युम डिझायनिंग काही नव्हतं. आमचं जे शिक्षण होतं ना, त्याच्यातच हे सगळे प्रकार येत होते. आणि त्याच्यामध्ये आम्हाला कपडे शिकवायचे. नंतर चपला कशा विणायच्या, पर्सेस कसे व्हायचं, म्हणजे सगळं बेसिक जे नॉलेज आहे ना, ते तिकडे आम्हाला मिळालं. अच्छा. आणि त्याच्यामुळे हळूहळू तुमची ऑलरेडी तुम्हाला शिवण शिकायची हौस होती, म्हणून मग स्वतःचे कपडे स्वतः शिवायला लागलो. मग शेजाऱ्यांनी कोणी म्हणायचं छान शिवलंय, माझा देशील का शिव. मग असं हळूहळू वाढत गेलं. पण त्यावेळेला मला असं वाटतंय की हा क्षेत्रच नव्हतं, म्हणजे कॉस्ट्युम क्षेत्रच नव्हतं. कॉस्ट्युम डिझायनिंग होतं, पण एवढं त्याला महत्त्व नव्हतं किंवा एवढं ग्लॅमर नव्हतं जेवढं आता आहे. म्हणजे त्यावेळेला तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसं सपोर्ट केलं या गोष्टीमध्ये? फॅमिलीने म्हणजे सांगितलं ना की अजिबात ह्याला मान्यता नव्हती. काहीतरी शिवण शिवते घरामध्ये एवढंच. मग माझा मुलगा जेव्हा शाळेत गेला सिनियर KGमध्ये, तर त्याला मी त्यावेळेला आम्हाला भाड्याचे कॉस्ट्युम मिळायचे नाही. तर एक त्यांनी सिक्वेन्स दिला होता, अर्जुन कृष्ण वगैरे असा. तर मी त्याला अर्जुन तयार केला होता आणि तो शाळेत गेला. तर मग त्याला विचारलं गेलं की हे कुठून आणलं, म्हणजे जरा वेगळं होतं. मग तो म्हणाला की माय मदर डीड. हां. आणि मग तो घरी आला, मला सांगितलं, माझं कौतुक झालं, त्याला फर्स्ट प्राईज मिळालं. मग त्या प्रिन्सिपलने, म्हणजे पोद्दार स्कूलच्या प्रिन्सिपलने मला बोलवून घेतलं आणि सांगितलं आपलं शाळेचं नाटक आहे माय फेअर लेडी, हे स्पर्धेला जात आहे, तर तुम्ही हे करू शकाल का. तर माझ्यासाठी ते मोठं आव्हान होतं. त्यांनी मला एक तेव्हाला कॅसेट मिळायच्या, त्या कॅसेट घालून बघून माय फेअर लेडीचे मी कॉस्ट्युम रेडी केली. म्हणजे साध्या पेटीकोटपासून ते त्यांचं घरातले काय मिळालं होतं त्याच्यावर करून, म्हणजे असं नाही की कापड विकत आणलंय. आणि त्या गोव्याच्या हॅट असतात त्यांना मी ते कव्हर करून त्या माय फेअर लेडीच्या सगळ्या मी हॅट तयार केल्या आणि दे गॉट अ फर्स्ट प्राइज फॉर द कॉस्ट्युम. छान छान छान. सुंदर. असा हळूहळू प्रवास माझा सुरू झाला. सुंदर सुंदर. कुठलंही नाटक करताना किंवा कुठलाही फिल्म करताना तुम्हाला असं कुठलं वाटलंय की अरे बापरे, ही खूपच टफ जात आहे मला, किंवा असं कुठलं कॉस्ट्युम डिझाईन करता तुम्हाला असं कधी वाटलं? नाही, तसं वाटलं नाही मला. पण प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एक सवय असते की काहीतरी त्याचा अभ्यास करायचा. आणि आता कसं होतं, यूट्यूबमुळे किंवा तुम्हाला पटकन मीडियामुळे तुम्हाला एखादी गोष्ट पटकन उपलब्ध व्हायची. त्यावेळेला आम्हाला नव्हतं. आम्हाला मग संदर्भ विभाग जे दादरचं आहे तिथे जायचं, पुस्तकं वाचायची, त्याचे नोट्स काढायचे आणि मग त्या संबंधित लोकांशी आपण बोलायचं.
अच्छा. आणि ते सगळं घ्यायचं संग्रह आणि मग तुमचं स्केच तयार व्हायचं की ते कसं असेल काय असेल ते, आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायचं काम करत. म्हणजे खूप काम होती त्यावेळेला. खूप कामं होती. म्हणजे आमच्या वेळेला जे आम्ही शिकलोय किंवा आता सुद्धा आम्हाला कोणी काय सांगितलं तर मी पटकन सांगू शकते बाबा हे असं नाही असं होतं. हा, पण त्याच्यासाठी तो अभ्यास करणं फार गरजेचं असतं. म्हणजे अभ्यास करणं खूप फार खूप गरजेचं गरजेचं होतं. असतं. आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही काम करायचे तेव्हा तुम्हाला पैसे बऱ्यापैकी मिळायचे की कसं नाही, होतं? पैसे म्हणजे तुम्हाला तुम्ही काय करताय ह्याचा मेहनताना नाही मिळायचा. हम्म. फक्त कामापुरता जे पैसे असायचे तेवढे मिळायचे. अच्छा. आता आमच्याकडे जे असिस्टंट येतात ना ते विचारतात सरळ डायरेक्ट, मॅडम किती पैसे देणार. म्हणजे काम काय हे नाही बघत, मॅडम तुम्ही किती पैसे देणार याच्यावर त्यांचं अवलंबून असतं. बरोबर. काम करायचं की नाही तुमच्या बरोबर ते. अच्छा, हा. तिकडनं सुरुवात होते की काम तिकडूनच करायचंय सुरुवात, की हा, नाही. हा. म्हणजे एक्सपिरियन्स नको आहे काय नको आहे, मला काय पैसे नको, किती फक्त भेटतील. मला पैसे किती मिळणार. पण ती गरज आहे ना काळाची की नाही? काळाची गरज आहे. उलट फार ते बोल्डली बोलतात. आम्ही तेवढं अजूनही आम्ही कोणाला बोलत नाही की आम्हाला किती पैसे मिळणार. आम्हाला फक्त एवढंच असतं की ते काम केल्याचं समाधान मिळतं आम्हाला अजूनही. बरोबर. हा, म्हणजे तिथे आम्ही पैशांचा विचार करत नाही. आणि हे बरेच लोक आमचे प्रोड्युसर आमचा फायदा घेतात की बाबा हे इमोशनली त्या प्रोजेक्टमध्ये अडकतात, म्हणून मग बऱ्याचदा तुम्हाला प्रोड्युसर तुम्हाला त्याचे पैसे पण नाही मिळत. अरे, तुमचे असे पैसे कुठे अडकतात तर मग तुम्ही काय करतात? नाही, पैसे तर अडकतात, कारण काय असं असतं की त्या एखाद्या प्रोजेक्टशी तुम्ही इमोशनली अडकलेले असतात, अटॅचमेंट जास्त झालेली असते, कारण तुम्ही जवळजवळ 2-3 महिने त्याच्यावर काम केलेलं असतं, त्याचा रिसर्च केलेला असतो. आणि जेव्हा रिसर्च करतो त्यावेळेला कसं असतं की त्यावेळेला ते तुमच्याशी खूप गोड बोलतात. आणि नंतर मग हळूहळू तुम्हाला तुमच्याकडनं काम मिळालेलं असतं, मग तुमचा पत्ता कट होतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला नंतर फाईट करून ते पैसे मिळवावे लागतात. अच्छा. पण आता जेव्हा तुम्ही मूवी करताना कुठली, आता समजा एक अभिनेत्री आहे किंवा अभिनेता आहे, तो सुंदर दिसतो, म्हणजे तो छानच असतो, त्याला कॉस्ट्युम वगैरे नीट टॉप सगळं असतं. पण जे साईड ॲक्टर असतात त्याच्या बरोबर असतात त्यांना थोडेसे कपडे थोडे त्यांचे असे काही म्हणजे काही त्यांनी घातलं असतं, ढगाळ असतं कधी कधी किंवा काही असेल तसं, तर असं होतं का आणि का होतंय जर होतंय तर? नाही, आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे फक्त आपण हिरो हिरोईनवर लक्ष केंद्रित करतो. आणि जे साईडचे लोक असतात ना त्यांना बऱ्याचदा आपण सांगतो की तुझे काय असतील 3-4 जोडी ते घेऊन ये. मग तिथला जो इस्त्री करणारा ड्रेस दादा असतो ना तो सिलेक्ट करतो. अच्छा. आणि तो सांगतो की हे तू घाल ते तू घाल. त्याच्याशी म्हणजे ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर आमचा काही संबंध नसतो, कारण आम्ही सेटवर नसतो त्यावेळेला. अच्छा. हां, फक्त हिरो हिरोईनचे दिलेले असतात, ह्या गाण्याचं हे असेल, ह्या गाण्याचं हे असेल, एवढं दिलेलं असतं. किंवा हा सीनला आम्ही म्हणजे ह्या सीनसाठी तुम्ही हे कॉस्ट्युम वापरायचे एवढंच असतं. कारण ते बजेट नसल्यामुळे एक ठराविक वेळ आम्ही असतो सेटवर, त्याच्यानंतर आम्ही बाजूला होतो. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हा बजेट खूप महत्वाचा रोल प्ले करतो का? हो, खूपच. कारण सगळ्याला पैसे असतात, पण ज्या वेळेला कॉस्ट्युमची वेळ येते ना तेव्हा सांगतात नाही बजेट नाही आहे, इतने में इतनाच करणे काय. जेव्हा असं सांगितलं जातं ना त्यावेळेला पण आम्हाला ज्या म्हणजे आमच्या मनात ज्या कल्पना असतात की बाबा नाही हे असं छान करूया, हे असं करूया, ते सगळं तुमचं असं फटकन खाली येतं. आणि मग कसं असतं की आम्ही पण तिथे कॉम्प्रोमाइज करतो की नाही बाबा हे एवढ्या बजेटमध्ये हे एवढंच बसवायचं. बरोबर. असं होतं. त्यात तुमची पण चुकी नसते कारण बजेट नसल्यामुळे. म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो हॉलिवूड आणि आपण इथे देऊ शकत नाही तशी गोष्टी. तर जेव्हा तुम्ही असे कुठली करताना तुम्हाला असं कुठलं हे आलं का, म्हणजे सिरियल चांगली आहे की नाटक चांगलं आहे की फिल्म चांगली आहे, हा तुम्ही काय सांगणार की तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते कुठल्या गोष्टीसाठी? मेहनत तर तिघांनाही घ्यावी लागते, पण नाटकाला जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. कारण नाटक हा कसं असतं की शेवटपर्यंतच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही जे काय तुम्ही रेडी केलेलं आहे ते शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोचायला लागतं. तेव्हा तिथले कलर थोडेसे वेगळे असतात. सिरियलमधले थोडेसे सॉफ्ट असतात, फिल्ममध्ये पण थोडेसे सॉफ्ट असतात, कारण आजकाल कलर रेडी म्हणजे तुम्ही कुठल्याही कलर मग घालू देत पण ते करू शकतात, पण नाटकाला तसं नाही होत. आणि नाटकाचं ऑडियन्स असतं ना तुम्हाला फटकन रिॲक्शन मिळतं. मी एक विक्रम गोखलेंचं नाटक केलं होतं सरगम. त्याच्यामध्ये जान्हवी पणशीकरने ज्या साड्या दिल्या होत्या ना त्या सगळ्या बायका नाटक संपलं की त्यांना भेटायला यायच्या की साड्या कुठून घेतल्या. मग मला नेहमी म्हणायच्या की एक साड्यांचा स्टॉल टाक, कारण सगळ्यांना ह्या साड्या आवडतात. मग ते जे ॲप्रिशिएशन म्हणजे आम्हाला ॲप्रिशिएशन मिळतं ना ते खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. मग तुम्ही स्टॉल टाकला की नाही? मग नाही टाकावं असं नाही वाटत? नाही.
म्हणजे एज अ कॉस्ट्युम डिझायनरला थोडं बिझनेस वाईज पण विचार केला पाहिजे की नाही? बिझनेस वाईज केला पाहिजे, पण मला तेवढा घरून सपोर्ट नव्हता म्हणून मी या भानगडीत पडली नाही. अच्छा, पण केला पाहिजे. केला म्हणजे तुमचं पाहिजे, असं केला म्हणणं आहे पाहिजे. की त्याचं कारण cost- तुमच्याकडे असलेलं ज्ञान त्याचा वापर करून तुम्ही कितीतरी गोष्टी करू शकता. बरोबर. आता सोशल मीडियावरती फक्त साडी नेसवायला लोक घरी घरी बोलवतात की ही साडी म्हणजे आणि लोक खूप चांगले चार्ज पण करतात. Charge पण जसे करतात. की मोठे मोठे उद्योगपती आहेत, ते त्यांच्या घरी काय लग्न काय असतं वगैरे, तर तेव्हा असे डिझायनर्स येतात, त्यांना साडी नेसवतात आणि खूप चांगले पैसे घेतात. तर ते तुम्हाला कसं वाटतं, त्या काळात पण होतं की नव्हतं? नाही, त्या काळात नव्हतं, पण डिझायनर नाही जात. त्या डिझायनरच्या असिस्टंट ज्या मुली ठेवलेल्या असतात त्या जातात. डिझायनर कुठलीही डिझायनर जात नाही नेसवायला साडी. कारण डिझाईन केलेली साडी वेगळी असते आणि नेसवणारी बाई वेगळी असते. अच्छा, हां. मग डिझायनरला ते नेसवता येत नाही? नाही, नेसवता येते, हां. पण एक रोल असतो ना आमचा. अच्छा. तर आम्ही हे करायला जात नाही. ज्या वेळेला लुक टेस्ट असतं त्यावेळेला आम्ही सगळे हेल्प करून सगळं रेडी करत असतो. पण असं कुठल्याही लग्नाबिग्नात, म्हणजे मी नऊवारीचं बऱ्याचशा लग्नांसाठी पण देते, पण मी नाही जात कधी. मी फक्त त्यांना पहिल्यांदा येतात ना त्यावेळेला त्यांना सगळं घालून दाखवते की कसा टाईपचं तुम्ही घालणार आणि कसं तुम्ही कॅरी करणार. छान. ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एवढे वर्ष काम करतायत, तर तुमचा असा कुठला अनुभव आहे का जो लोकांना सांगण्यासारखा, तुम्हाला असं वाटतं की असा मजेशीर किंवा असा गंमत किंवा असा कुठला वेगळा अनुभव? हां, एक लॉर्ड बुद्धा नाटक होतं, तर त्याचा ना खूप अभ्यास करायला लागला मला, कारण त्याचं काही रेफरन्स मला सापडत नव्हते. मग ते मी बौद्ध मंदिर आहे तिथे गेले, ते बौद्ध भिक्षुक का घालतात, त्यांना ते एवढे पॅचवर्क का केलेलं असतं, त्याच्या मागचं काय आहे, हे सगळं विचार करून मग मी ते काम केलं होतं. अच्छा. मग ते करताना मला जरा म्हणजे वेगळं वाटलं जरा काहीतरी. अच्छा, थोडं ह्या डीप जर तुम्ही काम केलंय तर थोडं तुम्ही सांगाल का आमच्या ऑडियन्सला की ते का घालतात असं? हा प्रत्येकाला प्रश्न पडला असतो असा. नाही, आता थोडंसं ना मी विसरली आहे, पण सांगू शकते. त्याच्यानंतर आता मी एक वेतोबा सिरियल केली होती. अच्छा. आरवलीला. तिथे मी आरवलीला गेले होते, त्या लोकांशी बोलले. ते डॉक्टर पणशीकर म्हणून होते तिकडे, त्यांनी मला संपूर्ण रेफरन्स दिले होते की कसं असेल काय असेल. कारण ही वेतोबा हा आख्यायिकावर जास्त होता आधारित. म्हणजे तुम्हाला आलेली प्रचिती, मला आलेली प्रचिती अशी होती. त्याची जी मी काठी केली होती, तर एक दिवशी ते शूटिंग करताना काठी विसरली. तर तिकडच्या लोकांनी मस्त ते सारवून त्या काठीची पूजा केली. म्हणजे वेतोबाचा तो दांडका असतो ना तो. बरोबर. हा, तर त्यावेळेला मला म्हणजे त्यावेळेला आमच्या इकडे खूप म्हणजे असं झालं होतं की बाबा ती मला विचारत कुठून आली, आणि मी ते करून घेतलेलं डिझाईन देऊन त्यांना. बरोबर. हां. म्हणजे समजा आता ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणाला यायचं आहे की कोण प्रयत्न करतोय इंडस्ट्रीमध्ये, समजा आता 12th पास झाले तर डोक्यामध्ये आपलं दिसतं, आपण एक फॅशन शोज वगैरे बघतो, ते वेगळं असतं का आणि हे वेगळं असतं का? कॉस्ट्युम डिझायनिंग वेगळं आणि फॅशन डिझायनिंग वेगळं. अच्छा. कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये तुम्हाला कॅरेक्टरचा खूप अभ्यास करावा लागतो, आणि फॅशन डिझायनिंग मध्ये तुम्हाला पुढे काय होणार, म्हणजे आता जो ट्रेंड आहे त्याच्यानंतर तुमचं आणखी, आपल्या इकडे फॅशन 2-2 महिन्यांनी बदलते, पुढे काय येणार हा विचार करून तुम्हाला काम करावं लागतं. बरोबर. आणि कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये तुम्हाला कॅरेक्टरचा अभ्यास करायला लागतो. अच्छा. आता मोस्टली आपली लग्न जी एप्रिल मे ह्या गरमीत होतात, तर म्हणजे असा एक प्रश्न येतो की आजकाल लोक सूट घालतात या गरमीत मध्ये, पण ते घालणं कंपल्सरी आहे का, की एक सुरुवात कोणी केली आहे? आपल्याला चांगलं दिसायचं असतं प्रत्येकाला. आजकाल लग्नामध्ये मी कसा चांगला दिसेन हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी जो तो उठतो तो सूट घालतो, शेरवानी घालतो, त्याच्याशी काही संबंध नसतो. फक्त मी सगळ्यांपेक्षा कसा वेगळा दिसायला पाहिजे. लग्न नवरा नवरी बाजूलाच राहतात, पण त्यावेळेला गरमीत मध्ये एवढं कॉस्ट्युम घालणं खूप हे आहे. पण त्यावरनी असं तुम्हाला विचारायचं मी की त्यावेळेला म्हणजे जो कॉस्ट्युम डिझायनरला मान होता तो तुम्ही सांगालच, जास्त झालाय की कमी झालाय आत्ताच्या याच्यामध्ये? नाही, कॉस्ट्युम डिझायनरला मान तेव्हाही नव्हता, आताही नाही. आता थोडाफार म्हणजे कसं झालंय की मीडियामुळे थोडंफार कॉस्ट्युम डिझायनरला ओळख झाली आहे, नाहीतर आधी नव्हती. म्हणजे आम्ही कितीतरी कामं अशी केलेली आहेत तर आम्हाला काही संबंध नसायचा. कॉस्ट्युम डिझायनरचं नाव पण बऱ्याचदा ह्याच्यात यायचं नाही. ज्या वेळेला मी एक नाटक केलं होतं त्याला नाट्य दर्पणचं अवॉर्ड पण मिळालेलं, पण मला माहीतच नाही की त्याला अवॉर्ड मिळालेलं आहे. ते भलत्यानेच घेऊन गेलेलं होतं. मग ते जे दुःख असतं ना ते अजूनही मला बोचतं.
मग तुम्हाला आतापर्यंत खूप अवॉर्ड्स पण भेटले असतील ना? हो, मला अवॉर्ड्स पण खूप भेटले. नाटकासाठी भेटले, फिल्मसाठी भेटले. एक फिल्म तर मी अंशुमन विचारायचं होतं, त्याच्यात त्याचा बाईचा रोल होता. अच्छा. आणि त्याला मी घेऊन सगळ्या मॉलमध्ये फिरायचे, त्याला कपडे घालून बघायचे, गपचूप फोटो काढायचे. आणि कारण त्याला मी त्या बाईचं म्हणजे त्याला हे दिलं होतं, स्कर्ट आणि वरती ब्लेझर असं. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे पूल असेल तर एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या वेळेला शॉट देतो तो मुलगा चालतो की नाही, त्याला मी खूप त्रास दिला होता. रस्त्याने त्याला हिल्स घालून चालवलेले. अच्छा. हां. तर हे करताना तुम्ही कसा त्या आर्टिस्टला कॉन्फिडन्स देतात? म्हणजे समजा आता कुठलं कॉस्ट्युम माझ्यावर चांगलं दिसतंय की नाही हे तुमच्या हातामध्ये असतं, हां, बरोबर? हो, हो. पण मी छान दिसतोय की नाही मला कसं कॉन्फिडन्स येणार, त्यात तुम्ही काय करतात? तो कॅरी कसा करतोय त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं. अच्छा. हां. नंतर मी एक ॲड फिल्म केली होती, दिग्गज होते त्याच्यामध्ये, त्याच्यात पण त्यांचा बाईचा रोल होता. आणि त्या काळात ना फोटोशॉप नव्हते, जस्ट सुरुवात झाली होती फोटोशॉपचं. तर तुम्हाला कसं असतं, हातावरचं थ्रेडिंग करायला लागतं, वॅक्स करायला लागतं, की ज्यावेळेला तुम्ही बाईचा रोल करताय ते ऐकायला कबूल नाही. मग मी स्टॉकिंग्स आणले होते आणि स्टॉकिंग्स पण मिळायचे नाहीत त्यावेळेला. स्टॉकिंग्स आणले होते, मग ते स्टॉकिंग घालायचे आणि ते शॉट द्यायचे, परत व्हॅनिटीत जाऊन ते स्टॉकिंग काढून टाकायचे, कारण ते सांगायचे की माझं स्किन ब्रीद नाही करत. अच्छा. आणि पाऊस धुमधार पडत होता बाहेर. जवळजवळ आणलेला स्टॉक माझा सगळा संपला होता स्टॉकिंगचा. अक्षरशः मला रडायला येत होतं. ॲड शूट असल्यामुळे बजेटचा प्रॉब्लेम नव्हता. पण त्या सांगून सुद्धा आर्टिस्टला, म्हणजे मोठे आर्टिस्ट असतात त्यांना सुद्धा कळत नाही कधी कधी की आपण थोडंफार कोऑपरेट केलं पाहिजे ना. बरोबर. तर ते नाही करत. तुम्हाला आत्तापर्यंत असा कुठला अनुभव आलाय की तुमच्याशी कोण रूड वागला आहे सेटवरती, डिझाईनवरती किंवा कुठेही असं? हां, नाही तसं बऱ्याचदा आले आहेत अनुभव. मला बोलवतात, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हिंदी करता, हिंदीचं कसं असतं, जेव्हा मी पूनम धिल्लन, जरीना वहाब, रती अग्निहोत्री या लोकांबरोबर जेव्हा काम करतो आपण, किंवा त्यांचं कसं असतं, तुमचं एकदा ठरलं की तुमचं लुक काय आहे ते तुम्हाला बोलवत नाही. पण आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये ब्लाऊज लूज झालाय, जरा ये आणि ब्लाऊज, म्हणजे तिथे आम्ही अजूनही सगळ्यांना, म्हणजे जरी आमच्यापेक्षा लहान असले तरी आम्ही त्यांच्याशी बोलताना अहोनी बोलतो. आम्ही कधी अरे तुरे करून बोलत नाही. मग त्यावेळेला असं वाटतं ना की मी काय हे काम करते, बरोबर, हे असं मनात येतं. हां, बरोबर. म्हणजे जिकडे आपल्याला थोडी रिस्पेक्ट भेटलीच पाहिजे. रिस्पेक्ट म्हणजे कसं असतं की तुम्ही थोडासा रिस्पेक्ट दिला मोठ्या माणसांना तर काही तुमचं काही कमी होत नाही आहे, उलट आम्हाला पण बरं वाटतं. पण नाही, ते तेव्हा करून बोलवतात ना, त्यावेळेला ते खूप त्रासदायक होतं. म्हणजे रिस्पेक्ट तुम्हाला असं म्हणजे असं म्हणायचं असेल की त्यांनी पण नाटक केलं पाहिजे, नाटकापासून नाटक केलं पाहिजे. नाटक केलं हा तुमचा बेस. नाटकामध्ये तुम्हाला तुमची लायकी काय आहे हे कळून येतं. ती लायकी आपली मेंटेन करत 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 तुम्ही सिरियलकडे जा, मग तुम्ही फिल्म करा. म्हणजे तुमचा कसं होतं, बेस एकदम पक्का होतो. बरोबर. म्हणून नाटक करणं फार गरजेचं आहे प्रत्येक आर्टिस्टला. तिकडे तुम्हाला रिस्पेक्ट कशी द्यायची, कोणाशी कसं वागायचं हे शिकायला. रिस्पेक्ट पेक्षा तुम्हाला काय करायचंय पुढे जाऊन ह्याचा अनुभवाचे धडे तिथे मिळतात. अच्छा. हा, तुमच्यावर असं काही झालंय का, म्हणजे तुम्ही असं कॉस्ट्युम तुम्ही सगळं सेट केलं आहे, सगळं डिझाईन तुम्ही केलंय, दुसरं कोणतंही नाव घेऊन गेलंय? हो, असं होतं ना, बऱ्याचदा होतं. आमच्या ज्या असिस्टंट मुली असतात ना, समजा त्यांचं काय कोणाशी काय प्रेमाचं नातं जुळलं, तर एक सिरियल अशी होती की त्याचं संपूर्ण सगळं मी केलं आणि ती मुलगी माझी असिस्टंट मला रोज फोन करून सांगायची, येऊ नका तुम्ही मॅडम सेटवर, तुम्ही येऊ नका. मला कळत नव्हतं की का ही असं बोलते. आणि बघते तर काय पुढच्या एपिसोडला तिचं नाव लागलेलं. बाकी म्हणजे मी सेटवर जात नव्हते, पण सगळ्या गोष्टी तर मी प्रोव्हाइड करत होते, कारण त्या कॅरेक्टरचा अभ्यास सगळा केलेला होता. सगळे स्केचेस माझ्याकडे होते, चॅनलकडनं जे ओके झालेलं होतं ते सगळं माझ्याकडे बाड होतं. मग हे असं येतात अनुभव. त्यावेळेला तुम्ही खूप, म्हणजे तुमचा अनुभव तर खूप दांडगाज आहे, तो काय विषयच नाही. पण आता कसं होतं ना, आता फास्ट फूडचा जमाना आहे. प्रत्येकाला लगेच, म्हणजे मी माझं नाव आलं पाहिजे, प्रत्येकाला असं हे असतं की आज मी हे काम केलं माझं नाव आलंच, म्हणजे फास्ट फूडमध्ये आपण जगतोय, म्हणजे सगळं फास्ट झालं पाहिजे. तर ते कसं त्यांनी टाळलं पाहिजे? ते शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाला पाहिजे माझं नाव झालंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला टाळणं अशक्य आहे. म्हणून आजकाल तेवढं म्हणजे अभ्यास करून आपण पुढे जाऊ, त्याच्यानंतर कधीतरी आपलं नाव येईल, हे आमच्या वेळेला होतं. आता तसं नाही आहे. आता प्रत्येक जणांना कसं असतं की पहिल्या एपिसोडपासून माझं नाव कसं येईल, कामाशी मतलब नाही, पण माझं नाव कसं येईल, तर त्यांना त्या सगळ्या पायऱ्या माहिती असतात. अच्छा. हां,
ते मी बोलू इच्छित नाही. नाही सांगितलं तर आमच्या लोकांना कळेल बेसिकली काय आहे. थोडी डार्क साईड ऑफ इंडस्ट्री आहे, पण तुम्ही सांगाल तर कळेल, कारण का हे तुमच्याबरोबर घडलेलं पण तुम्ही सांगू शकता तुमच्याबरोबर. आणि एक तर मी सिरियल केली होती, खूप नावाजलेली आहे ती सिरियल. त्याचा मी जाऊन तिकडे खंडोबाच्या ह्याच्यात जाऊन संपूर्ण अभ्यास केला होता. जवळजवळ मी 6 महिने त्याच्यावर अभ्यास करत होते. प्रत्येकाचं स्केचिंग काढलं होतं, स्केच केलं होतं, ते सगळं ओके केलं. आणि त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जेव्हा मी जायचे ना, तेव्हा ते माझं ना प्रिंटआउट काढून घ्यायचे. तेव्हा मला आतून मी सांगायचं ना, मला माहिती नाही पण मला गोलमाल फिलिंग येते. अच्छा. आणि गोलमाल फिलिंग येतं आणि मला कसं तरी व्हायचं, पण मी काय हे केलं नाही. मग जेव्हा मला कळलं, माझी टीम रेडी होती. कोणी काय करायचं, कोणी धोतरं नेसवायची, कोणी फेटे बांधायचे, सगळी टीम माझी रेडी होती. त्यावेळेला मला माझ्या ड्रेस दादाने सांगितलं, मॅडम तुम्ही आहात कुठे, शूटिंग चालू झालं. अरे वा. त्यावेळेला जे मला म्हणजे खूप डिप्रेशन आलं, मला खूप डिप्रेशन आलं. मग त्याच्यावरून बऱ्याच लोकांना माहिती होतं की मी त्याचा अभ्यास करते. आणि ऐतिहासिक म्हणजे मायथॉलॉजिकल सिरियल आपल्याकडची पहिली होती ती. अच्छा. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती होतं की मी त्याच्यावर काम करते. अच्छा. म्हणून माझ्या त्याच्यावर मुलाखती पण झाल्या होत्या, पेपरला आलो पण होतं. पण ज्यावेळेला मला हे कळलं की ऑलरेडी चालू आहे, मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. आणि त्यांची बायको पण सांगत होती की हे काम मी केलं नाही आहे, हे काम त्यांनी केलं आहे, तर त्यांचं नाव गेलं पाहिजे. तरीसुद्धा त्याच्यावर काही परिणाम झाला. आणि मी तेव्हा म्हटलं पण, तुमची बायको पण कॉस्ट्युम डिझायनर आहे. पण ते मला म्हणाले की माझा ह्या विषयांवरचा अभ्यास नाही आहे तिचा. अच्छा. म्हणजे नाव चोर. तरी मी सांगत होते की ती जर कॉस्ट्युम डिझायनर आहे तर तिला काम द्या ना तुम्ही. तर नाही, तिचा ह्या विषयांवर अभ्यास नाही आहे, तर तुमचं कसं अभ्यास आहे तर तुम्ही हे काम करा. म्हणजे सगळं तुम्ही करायचं, नाव त्यांचं जायचं. म्हणजे किती एक आर्टिस्टला म्हणजे खूप त्रास होतो. पण तरी पण जसं इंडस्ट्रीमध्ये असे लोक आहेत तसे पण चांगले लोक आहेत. तर एक अमेय साळवी म्हणून माझा एक मित्र, त्यांनी मला घरी आला, मला म्हणाला 5 मिनटं गाडीत बसा आणि चला. तर मी 5 मिनटं त्याच्याशी बोलते. तर मला त्याच्याशी बोलता येत नव्हतं की त्यावेळेला माझ्यासाठी हे जे होता ना घाव, हा माझ्यासाठी खूप मोठा होता. कारण माझ्याबरोबर बरीचशी टीम काम करत होती. त्यांना मला एक पैसा दिला नव्हता. मी फक्त एवढंच म्हटलं, प्रोजेक्ट चालू झाला की आपण सगळे जे काय मिळणार ते पैसे तुम्हाला मी देणार. बरोबर. तर त्याच्यामुळे ना मला एवढी लाज वाटत होती की ते 3Dची मुलं माझ्याबरोबर बसून काम करत होती, तर त्यांना मी काय उत्तर देऊ. बरोबर. तर त्यावेळेला तो मुलगा, म्हणजे जो अमेय साळवी म्हणून आहे, तो आला. तो मला सेटवर घेऊन गेला. आणि मी तेव्हा अगदी मनाशी ठरवलेलं आहे, ह्याच्या पुढे आपण काम करायचं नाही. तो म्हणाला, नाही, हे काम तुमचं आहे, हे तुम्ही करायचंय. म्हणजे मला चांगले लोक पण मिळाले आणि वाईट लोक पण. म्हणजे देव कुठेतरी असतोच, म्हणजे कोणाच्या रूपात देवाच्या काठीमध्ये आवाज आहे, तो बरोबर तुम्हाला हे करतो. छान छान. तुम्ही आता एक शेवटचा प्रश्न, आपल्या म्हणजे खूप रंगीत आहे हा विषय, खूप खोल आहे, पण मला आपल्या वेळेच्या भावी संपवायला लागेल. एक अशी काय ॲडवाईस द्याल जो आजची पिढी आहे ती शिकते, तुम्हाला बघते, तुम्ही एवढे वर्ष काम केलं इंडस्ट्रीमध्ये, त्यासाठी तुम्ही काय सांगणार, असं काही मौल्यवान वस्तू त्यांना सांगून जा. त्यांनी शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितलाय, त्यांच्यासाठी काहीतरी. काही नाही, आत्ताच्या मुलांनी फक्त तुम्ही एक नाटक करा. अगदीच नाही जमलं तर त्या नाटकांचं जे होतं, म्हणजे त्यांची काय तालीम असते, त्या तालमीला जाऊन बसा, त्यांच्याबरोबर बोला. त्यांनी सांगितलं झाडू मारा, पण तो जो बेसिक आहे ना, पाया तुमचा, तो घट्ट करा. मग तुम्ही आला कुठलंही काही अडणार नाही. कारण तुम्ही काही आलं काम तरी तुमच्यासाठी ते म्हणजे एक आव्हान असतं. आणि ते आव्हान पेलायला तुम्ही सशक्त होता जेव्हा तुम्ही एक नाटक करता. म्हणून माझ्यासाठी नाटक हे फार महत्वाचं आहे. सेल्फ नाटक त्यांनी पहिला केलं पाहिजे. मॅडम, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्ष काम करत आहे, तर तुम्हाला चांगले अनुभव तर असतीलच, पण असा कुठला एक वाईट अनुभव तुम्हाला आलाय का? हो, एक फिल्म करत होते मी आणि चांगले नावाजलेले डिरेक्टर होते. त्यांनी मला आमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये घेऊन गेले. तिथे एक प्रोडक्शनवाला जो होता तो हिंदीवाला होता. त्यांनी मला अगदी नखशिकांत वरपासून खालपर्यंत बघितलं आणि त्यांनी मला विचारलं, दुसरा कोई मिला नाही क्या? माझी त्या माणसाबरोबर काम करायची पहिलीच वेळ होती. तर त्याची जी नजर होती ती मला खूप त्रासदायक वाटली. आणि मग मी त्याला सरळ म्हटलं की आपको काम के लिए काम चाहिए कि काम करने के लिए चाहिए? तर तो म्हणतो इसका मतलब, म्हटलं नाही, जो मैं बोल रही हूँ आपको समझ रहा है. तर म्हटलं, मग मी त्या ह्याला सांगितलं की मला नाही काम करायचं आणि मी सरळ निघून आले. बरोबर.
अशी लोक पण असतात त्या इंडस्ट्रीमध्ये हो. तुम्हाला नाही तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पदोपदी मिळतात. तुम्हाला तुमच्यावर असतं तुम्हाला काय करायचंय. हम्म. जर हे करून जर तुम्हाला कामं मिळत असतील तर काय प्रश्नच वेगळा होतो. म्हणजे तिथे प्रॉडक्टचं धजा उडते. बरोबर हां बरोबर. हां. म्हणजे तसं आपण म्हणजे तुम्हाला किती गरज आहे हे पण बघितलं जातं. तुम्ही किती पण तसं मला देवाच्या दयेने आतापर्यंत लोक जेवढे भेटले ना त्यांनी खूप मला रिस्पेक्ट दिला आणि चांगले भेटले. दोन्ही भेटले म्हणजे असे पण भेटले आणि असे पण भेटले. पण अनुभवानेच मी मोठा होतो माणूस. मी आपलं नेहमी चांगले लोक भेटली हा विचार करून मी पुढे जाते. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आपल्याला तुमचा हा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. आम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान वाटलं. आपल्या गप्पा खूप चांगल्या रमल्या, पण आपण वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागतं आहे. तर थँक्यू सो मच परत एकदा. आणि जर तुम्हाला आवडला आहे ना पॉडकास्ट तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. एवढे छान छान पॉडकास्ट आणतोय आपण तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गप्पा टप्पा दिल दिल खुलास गप्पा सत्य संघर्ष आणि समाजाची टप्पा आवाज जनतेचा मनातली मांडणी करण सोलकी सोबत गप्पांची रंगत न्यारी. गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला.